अजितदादा पवारांचा मृत्यू विमान अपघात झाला की घातपात होता, या विषयावरती आमदार रोहित पवार यांनी बुधवारी चौथी पत्रकार परिषद घेतली आणि यावेळी त्यांनी बारामती विमानतळाची रेकी करण्यात आल्याचा मोठा दावा केलाय। या दाव्यामुळे या प्रकरणाला आणखीन वेगळं वळण लागलेलं आहे। विमान अपघातासंदर्भात आलेल्या अहवालामध्ये विमान झाडाला धडकल्याचं म्हटलंय, मात्र प्रत्यक्षात एकही झाड त्या ठिकाणी नसल्याची चर्चा आहे। विमान जिथे पडलं तिथे झाडच नाही असा दावा रोहित पवारांनी केलेला आहे। बारामती विमानतळाची रेकी केल्याचा रोहित पवार यांचा दावा। अहवालातील झाडं तिथे अस्तित्वातच नाही। विमान अपघाताच्या अहवालावरून रोहित पवार आक्रमक। 28 फेब्रुवारी रोजी AAIBचा अहवाल त्या ठिकाणी समोर आला। या अहवालामधून अजित पवारांचं विमान लँडिंग होता वेळेस एका झाडाला धडकल्याचा दावा AIBच्या अहवालामध्ये करण्यात आला आणि याच संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत स्थानिक नागरिक आहेत। प्रथमतः जो अहवाल जो आला आहे तो अहवालावर तर सगळ्या महाराष्ट्राचं शंका आहे। दुसरी गोष्ट, ज्या झाडाला ज्या झुडपाला धडकलेलं विमान आहे ते विमान धावपट्टीपासून ते झुडूप साधारण एक 50 फुटावरती आहे। उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांचं विमान अपघातात 28 जानेवारीला निधन झालं होतं। या घटनेला महिना उलटल्यानंतर विमान अपघात चौकशी प्राधिकरणाकडून 22 पानांचा प्राथमिक अहवाल सादर करण्यात आलाय। या अहवालानुसार अपघाताच्या ठिकाणी झाडं असल्याचा उल्लेख करण्यात आला। मुळात धावपट्टी शेजारी कोणतीही उंच झाडं नाहीत, जी आहेत ती झुडपं आहेत असा दावा रोहित पवार यांनी केलाय। तसंच त्यांनी अहवालातील अन्य त्रुटींवरही बोट ठेवले। चर्चा एका झाडाची आहे, रिपोर्टमध्ये झाडे सांगितलेत, म्हणजे ट्रीज सांगितलेत। आता ह्याच्यामध्ये अशी कुठली झाडं होती तिथे की ज्याच्यावर हे विमान ज्या झाडांना धडकून, झाडांना एक झाड नाही अनेक झाडांना धडकून हे खाली त्या ठिकाणी पडलं, तर ही झुडपाची हाईट आणि विमान पडल्याची हाईट ही मॅच त्या ठिकाणी कुठंच होत नाही। त्यामुळे रिपोर्टमध्ये झाडांना धडकलं इथंच या AIBचं चूक त्या ठिकाणी झालेलं आहे। मग रिपोर्ट द्यायचा म्हणून रिपोर्ट दिला का कुठंतरी झाडांवर जबाबदारी ढकलून द्यायची असा कुठंतरी केवळवाना प्रयत्न AIB कडनं झाला असं आपल्याला म्हणावं लागेल। अख्खा महिना या रिपोर्टसाठी घेतला, त्यात चुका होऊ नये अशी आमची अपेक्षा होती। पण सुरुवातीला जर आपण बघितलं तर बारामतीला जिल्हा करून टाकला ह्यांनी। एक तर इन्व्हेस्टिगेशन करत असताना त्याच्यामध्ये कुठेही काही चुकलं नाही पाहिजे ही भूमिका, नाही तर ही जबाबदारी त्या लोकांची, त्या अधिकाऱ्यांची आहे। पण इथं जिल्हाच चुकवलाय आणि त्याच्यानंतर बारामती म्युनिसिपल महानगरपालिका अशी त्यांनी तिथं दाखवले जी नाहीये। बारामती विमानतळाची रेकी झाली होती अशी काही लोकांची माहिती आहे। अपघातापूर्वी रेकी झाली याची आम्हाला पक्की माहिती नाही, मात्र त्या अँगलनेही चौकशी झाली पाहिजे। कालच्या रिपोर्टमध्ये कोणत्याही इन्व्हेस्टिगेटरचं नाव दिलेलं नाहीये। कागदपत्रात हेराफेरी होण्याची शक्यता असल्यानं नाव दिलेलं नसल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या रेकीच्या मुद्द्यामुळे या प्रकरणाला आणखीन वेगळं वळण लागण्याची शक्यता आहे। काही लोकांचं असं मत आहे की विमानतळाची रेकी करण्यासाठी ऍक्सिडेंटच्या आधी काही तिथं लोक आली होती असं लोकांचं मत आहे। ह्याचं क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करायची जरूरत आहे। हे त्या CID आणि CBI करावं, याच्यात थोडंसं लक्ष घालावं असं आमचं मत आहे। YSR रेड्डी यांच्या निधनानंतर त्यागी समिती नेमली होती। त्या समितीनं व्हिजिबिलिटी नसताना विमान लँड करायचं नाही असं सांगितलं होतं। मग बारामतीत व्हिजिबिलिटी नसताना अजित पवार यांच्या विमानाला उतरण्याची परवानगी का देण्यात आली असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केलाय। या प्रकरणी अद्याप कोणावरही गुन्हा दाखल नाही। यातील संबंधित सर्व सरकारी अधिकारी आणि विमान कंपनीचे अधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी या निमित्तानं पुन्हा एकदा रोहित पवार यांनी केली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।